नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे। तर आज आपल्याला दिशा निरूपण हा चॅप्टर बघायचा आहे। आता आपल्या BMS युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये दिशा निरूपणवर असं बराच वेळेस मागच्या प्रिव्हियस इयर मध्ये बराच वेळेस क्वेश्चन विचारले गेले, जसं की दिशेची व्याख्या सांगून, पर्याय नाव सांगून त्याचे लक्षण सांगा किंवा दिशेचे प्रकार सांगा आणि किंवा दिशेचे आयुर्वेदिक महत्त्व लिहा। आपल्याला ह्याच्यावर जास्त करून दिशेवर एसक्यू पाहायला मिळतो। आपल्या एक्झाम मध्ये आपल्याला दिशा निरूपणवर जास्त करून एसक्यू पाहायला मिळतो, पण हा पण कधी काय सांगता की एलिक्यूज टॉपिक कधी बनल, त्यामुळे ह्याचा अभ्यास आपण करणं छान गरजेचं आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपल्याला काय सांगितले, दिशा। आता दिशा म्हणजे काय, 9 कारण द्रव्यापैकी एक आहे, जे आपले 9 कारण द्रव्य पाहिले होते आपण, कोणते, जे पंचमहाभूत आणि जे आत्मा, मन वगैरे, जे काळ, दिशा, आणि हे आपण जे 9 कारण द्रव्य पाहिले होते त्यापैकी दिशा एक कारण द्रव्य सांगितले। त्यानंतर अमूर्त द्रव्य एक सांगितलंय की दिशा एक असं एक अमूर्त द्रव्य असं एक सांगितलंय। त्यानंतर काय सांगितलंय की एक स्वतंत्र अस्तित्व, दिशेचं कसं सांगितलं, एक स्वतंत्र अस्तित्व आहे असं एक सांगितलंय। ते मागचं आपण काळ द्रव्य पाहिलं होतं, ते काळ द्रव्य सांख्याचं असं होतं, सांख्यांचं असं म्हणणं होतं की काळ द्रव्याचं स्वतंत्र अस्तित्व त्यांनी मानलं नव्हतं, तसं इथं दिशेचं त्यांनी काय केलंय, सांख्यांनी स्वतंत्र अस्तित्व मानलेलं आहे। हाच त्याचं नेमकं सांगणं आहे। आता बघूया पुढचं काय सांगितले, दिशेची व्याख्या व स्वरूप। आता व्याख्या व स्वरूप काय सांगितले, द प्रत्यादी व्यवहार हेतुरधिक साच एका नित्याविभी च। आता काय तर्कसंग्रहांचा श्लोक हा की हा काय म्हटलंय की प्राची। आता प्राची म्हणजे काय, पूर्व दिशा, आवाची म्हणजे दक्षिण दिशा, प्रतीची म्हणजे पश्चिम दिशा, त्यानंतर काय म्हटलं उदीची म्हणजे उत्तर दिशा। अशा या व्यवहाराचे कारण स्वरूपी द्रव्याला दिशा म्हणतात। म्हणजे काय म्हटलं, अशा व्यवहाराचे कारण स्वरूपी द्रव्याला दिशा म्हणतात। आता दिशा म्हणजे पुढे काय सांगितलं, दिशा कशी एक आहे, नित्य। नित्य म्हणजे काय, ज्याचं कसं, ज्याची सुरुवातही नाही, ज्याचा अंतही नाही, ते नित्य असं सांगितलंय। त्यानंतर काय सांगितलं, विभू आहे, विभू असं द्रव्य सांगितलंय दिशा। त्यानंतर आता दिशेचे पुढे पर्याय नाव काय सांगितले की आपल्या ह्या MCQ ने महत्वाचे, आपले जे एक्झाम असते युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये असं दिलं जाईल की खालीलपैकी दिशेचं कोणतं हे पर्याय नाव आहे। त्यात कोणकोणते आपल्याला पाहायला मिळू शकते, दिक, ककुभ, काष्ठा, आशा आणि हरित, हे काही नाही का पर्याय नाव हे दिशेचे पर्याय नाव आहेत। आता हे कुठं सांगितलेले की अमरकोश ग्रंथानुसार दिशेचे पर्यायवाचक शब्द आहे, म्हणजे अमरकोश ग्रंथ आहे त्या ग्रंथानुसार हे दिशेचे पर्याय नाव असं सांगितलेलं आहे। त्यानंतर काय सांगितलंय पुढं, आता पुढे दिलंय लक्षण। आता पुढे दिलंय लक्षण, इत इदम इति यत तद दिश्यम लिंगम। आता हे काय सांगितलंय, हे इथे आहे, ते तिथे आहे, या प्रकाराचे व्यवहाराचे ज्ञान ज्या द्रव्याने होते त्याला दिशा असं म्हणतात। म्हणजे काय म्हटलंय की हा पेन इथे, हा पेन इथे, हे बोट इथे, हे पेन इथे, ते तिथे आहे, या प्रकाराचे ज्ञान ज्या द्रव्याने होते त्याला दिशा म्हणतात असं यांनी सांगितलंय। त्यानंतर काय म्हटलंय पुढं, आता पुढं काय दिलंय की आता हे डायग्राम आहे आपली। आता इथं कसं सगळ्या दिशा शो केल्या आहेत की उजव्या साईडला पूर्व आहे, डाव्या साईडला पश्चिम आहे, जे इथं समजा हे पुढं पाहिलं तर उत्तर आहे, मागं पाहिलं दक्षिण आहे, त्यानंतर उत्तर आणि पूर्वच्या मध्ये ईशान्य आहे, त्यानंतर पूर्व आणि दक्षिण मध्ये आग्नेय आहे, त्यानंतर पश्चिम आणि दक्षिण मध्ये नैऋत्य आहे आणि पश्चिम आणि उत्तर मध्ये वायव्य आहे असं यांनी सांगितलंय। आता त्यानंतर काय सांगितलंय, आता पुढे आपण जे अमरकोश ग्रंथात आपल्याला जे नाही का दिशेचे नाव सांगितलं होतं, त्याच अमरकोश ग्रंथानुसार उपाधी भेदाने दिशेचे 10 प्रकार सांगितले, दिशेचे 10 प्रकार सांगितले। नेमके कसे पोहते, प्राची। आता पहिला प्रकार दिला प्राची। आता प्राची म्हणजे काय, पूर्व दिशा, आवाची म्हणजे दक्षिण दिशा, प्रतीची म्हणजे पश्चिम दिशा, उदीची म्हणजे उत्तर दिशा। हे 4 कसे, हे दिशेचे 4चे अल्टरनेट नाव आहेत। आता त्यानंतर काय सांगितलंय, आता ईशान्य। आता ईशान्य कसं सांगितलंय, आता हे इथं ईशान्य। आता ईशान्य कशाचं, उत्तर आणि पूर्व दिशेमध्ये। त्यानंतर वायव्य, आता हे वायव्य इथं, आता हे वायव्य कसं तर उत्तर आणि पश्चिम दिशेच्या मध्ये। आता त्यानंतर पाहिजे नैऋत्य। आता नैऋत्य काय सांगितलंय, नैऋत्य काय, पश्चिम आणि दक्षिण दिशे यांच्या मध्ये। आता त्यानंतर पाहिजे पुढे आग्नेय। आता हे आग्नेय, आग्नेय काय सांगितलंय, पूर्व आणि दक्षिण या दिशेच्या मध्ये। आता त्यानंतर सांगितलं ऊर्ध्व दिशा, जी आकाशाची वरती असते ती ऊर्ध्व दिशा, आणि जी अध दिशा असते ती पाताळमध्ये असते, जी जमिनीच्या आत असते पाताळ दिशा। आता हे अशा प्रकारे 10 दिशा सांगितलेल्या आहेत आपल्याला। आता पुढे काय सांगितलंय ते बघूया, वराह मिहिर यांच्या बृहत संहितेत त्यांनी अमरकोश ग्रंथाप्रमाणे दिशेचे प्रकार सांगितले आहेत। जे वराह मिहिर यांची बृहत संहिता आहे त्यांनी काय अमरकोश ग्रंथाप्रमाणे दिशेचे प्रकार सांगितलेले आहेत असं त्यांनी सांगितलंय। त्यानंतर पुढे काय सांगितलंय, वैशेषिक दर्शनकाराने दिशेचे प्रकार सांगितले आहेत ते खालीलप्रमाणे।
आता हे आपण जे पाहिलं हे अमरकोशनुसार दिशेचे प्रकार होते. हे जे मागे पाहिले आपण जे मागे पाहिले हे अमरकोश ग्रंथानुसार होते. आता पुढे जे पाहतोय आपण हे आता हे वैशेषिक दर्शना मतानुसार यांचे वैशेषिक जे दर्शनकार आहेत त्यांच्या मतानुसार हे दिशेचे प्रकार आहे. आता ते बघूया नेमके कसे आहेत. आता काय सांगितलंय पुढे काय सांगितलंय, सूर्य ज्या दिशेत उगवतो त्याला पूर्व दिशा म्हणावे. ज्या सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेला पूर्व दिशा असं म्हणावे असं म्हटलंय. त्यानंतर काय म्हटलंय, आपल्या पाठीमागील दिशा म्हणजे सूर्य ज्या दिशेला मावळतो त्या दिशेला पश्चिम दिशा समजावी असं यांनी सांगितलंय. त्यानंतर काय म्हटलंय, दक्षिण भागात दक्षिण म्हणजे उजव्या बाजूची दिशा म्हणजे दक्षिण समजावी. आता एखादा माणूस आहे समजा, त्याने सूर्याकडे असं पूर्व साईडला असं उभा आहे. आता एक असा माणूस आहे आणि तिने इथं पूर्व दिशा आहे आणि पूर्व दिशेला जर तोंड केलं तिने इकडं तर पूर्व दिशेची जी राईट साईड असेल आणि लेफ्ट साईड असेल. आता पूर्व दिशेचे जर असं इकडं तोंड केलं त्याने पूर्व दिशेकडे इकडं तोंड केलं आणि त्या दिशेचे जर काय म्हटलं उजवी बाजू म्हणजे दक्षिण. आता ते इथं त्याचा हात इकडे केला उजवा हात तर ही कोण झाली, दक्षिण झाली. आणि त्यानंतर काय झालं, ती जर त्याने डाव्या हाताकडची बाजू सांगायचं म्हटलं ती उत्तर झाली असं सांगितलं. त्यानंतर काय, वाम भागातील दिशा उत्तर. काय म्हटलं खाली, वाम भागातील दिशा उत्तर म्हणजे सूर्याभिमुख उभे राहिले असता डाव्या बाजूची दिशा उत्तर समजावी. तेच सांगितलं, सूर्याकडे जर समजा जर तोंड करून जर मुख करून उभं राहिलं तर डाव्या हाताची बाजू उत्तर आणि उजव्या हाताची बाजू दक्षिण समजावी असं सांगितलंय. त्यानंतर काय सांगितलं पुढं, पूर्व आणि दक्षिण यांच्यामधील दिशा आग्नेय. आता पूर्व आहे आणि दक्षिण आहे यांच्यामधील दिशा कोणती, आग्नेय सांगितले. त्यानंतर काय म्हटलं पुढं, दक्षिण आणि पश्चिम यांच्यामधील कोणती दिशा आहे, नैऋत्य दिशा. त्यानंतर पुढे काय सांगितलंय, पश्चिम आणि उत्तर म्हणजे पश्चिम आणि उत्तर आहे त्यांच्यातली दिशा वायव्य सांगितली. त्यानंतर पुढे काय सांगितलंय, उत्तर आणि पूर्व जे उत्तर आणि पूर्व आहे त्यांच्यामधली दिशा ईशान्य असं त्यांनी सांगितले. आता पुढे सांगितलं, मस्तकावरील बाजू असणारी दिशा ऊर्ध्व होय, जी आपल्या मस्तकावरील बाजू आहे ती ऊर्ध्व सांगितली असं त्यांनी सांगितले. आता पुढे काय सांगितलंय की पायाखालची बाजू असणारी दिशा म्हणजे अधो दिशा होय, जी पायाखाली जमीन आहे आपली दिशा येते त्याला अधो दिशा असं म्हटलंय. त्यानंतर पुढे काय सांगितलं, आता तिसरा प्रकार येतो. तिसरा प्रकारनुसार प्रशस्त पादयुक्त दिशेचे नामकरण. आता प्रशस्त पाद आले त्यांनी आता दिशेत नामकरण केले. आता पुढे जाऊन त्यांनी दिशेला असं सांगितलं की त्यांच्यानुसार दिशेचे प्रकार असे कसं सांगितले त्यांनी दिशेत नामकरण केलं. आता पुढे सांगितलं, प्रशस्त पादांनी दिशेला वेगवेगळ्या नावांनी प्रशस्त पादभाष्य या टीकेत वर्णन केले आहे. प्रशस्त पादांनी काय केलं, त्यांनी दिशेचे नामकरण केले. आता पुढे बघू काय सांगितले, प्रशस्त पाद यांनी दिशांना वेगवेगळ्या नावाने प्रशस्त पाद भाष्य या टीकेत वर्णन केले आहे. म्हणजे वेगवेगळ्या नावाने त्यांनी प्रशस्त पाद भाष्य या टीकेत त्यांनी काय केलं, वर्णन केलं. आपल्याला हा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की कोणत्या टीकेत प्रशस्त पादाने दिशेचे वेगवेगळे नामकरण केले. ते ध्यानात सोपं आहे. प्रशस्त पाद यांचं नाव प्रशस्त पाद आणि पुरं भाष्य जोडायचं फक्त. आता काय सांगितलं त्यांनी, पूर्व दिशेला कोणते देवताचे स्थान सांगितले, कुबेर देवताचे स्थान हे पूर्व दिशेला आहे असं सांगितलं त्यांनी. त्यानंतर पुढे काय सांगितलं, वरुण देवताचे स्थान पश्चिम दिशेला सांगितलं त्यांनी. त्यानंतर पुढे काय सांगितलं, इंद्र देवताचे स्थान हे उत्तर दिशेला सांगितले. त्यानंतर यम देवताचे स्थान हे दक्षिण दिशेला आहे असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर पुढे सांगितलं, ब्रह्मदेवताचे स्थान ऊर्ध्व दिशेला असते म्हणजे वरच्या दिशेला सांगितलंय. त्यानंतर सांगितलं, नागी किंवा पाताळी देवताचे स्थान अधः दिशेला असं सांगितलं असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर 6 दिशा झाल्या. त्यानंतर ही कोण झाली पुढं, 7, 8, 9 आणि 10 आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या 4 उपदिशेसह एकूण 10 दिशेचे वर्णन प्रशस्त पाद भाष्यात दिसून येते. म्हणजे 10 दिशेचे नामकरण हे ह्या ग्रंथात आपल्याला या टीकेत पाहायला मिळतं. त्याने सांगितलं आता प्रशस्त पादाचे गुण. आता दिशेचे प्रशस्त पादाचे गुण किती, 5 आहेत. कोणकोणते, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग आणि विभाग हे 5 काय झाले, प्रशस्त पादक गुण झाले. आता प्रशस्त पादक गुण आता बघूया नेमकं काय सांगितलं पुढं. आता एक एक बघूया प्रशस्त पादक गुण. आता संख्या किती, दिशा किती, प्रशस्त पादक गुण दिशा संख्येत 1 आहे. त्यानंतर काय म्हटलं, परिमाण कसं आहे, महत्व आहे. त्यानंतर काय म्हटलंय, आता पृथकत्व म्हणजे काय सांगितलं, इतर द्रव्य आणि अन्य पदार्थ यांच्यापासून दिशा गुणकर्मादी भेदाने वेगळेपणा म्हणजे पृथकत्व गुण सिद्ध होतो. म्हणजे इतर द्रव्य आणि दिशा यांच्यामध्ये गुणकर्मादी भेदाने वेगळी कशी ठरते हे पृथकत्वामध्ये सिद्ध होतं. त्यानंतर संयोग. आता संयोग म्हणजे कसं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना दुसऱ्या स्थळाशी संयोग होतो. म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय तर दुसऱ्या ठिकाणाशी काय होतं, संयोग होतोय. आता विभाग कसं सांगितलं, तेच सांगितले की दुसऱ्या ठिकाणी जात असताना पूर्वीच्या स्थळाशी विभाग होतो. म्हणजे
पूर्वीच्या स्थळाशी कसं विभाग होतो, दुसऱ्या स्थळाशी संयोग होतो आणि पहिल्या स्थळाशी विभाग होतो, म्हणजे पहिल्यापासून लांब जातोय असं सांगितलंय. दिशा द्रव्याचे आयुर्वेदिक महत्व होतं. आता हा PYQ आपला बराच वेळेस विचारला गेला आहे. PYQ की असं विचारतात आपल्या एक्झाममध्ये की 5 मार्क्ससाठी आपल्याला की दिशा या द्रव्याचे आयुर्वेदिक महत्व उपयोगिता लिहा. तर चला बघूया काय सांगितलं पुढं की जन्मानंतर मुलाला किंवा बाळाला पूर्व किंवा उत्तर दिशेला डोके करून झोपवावे. जे जन्मानंतर मूल किंवा बाळ असतं त्याचं पूर्व किंवा उत्तर दिशेला डोके करून झोपवावे असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर पुढे काय 2 नंबरचं बघूया काय सांगितलं. आयुर्वेद अध्ययनास वेद आरंभाचे स्थान पूर्व किंवा उत्तर दिशेत असावे. आता नेमका काय म्हटलंय याचं बघूया की ते काय म्हणतात. आयुर्वेद जेव्हा अध्ययन असतं, आपण अभ्यासाला बसतो त्यावेळेस आपलं जे मुख असतं ते आपलं मुख कोणतं पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला हवं असं यांचं मत आहे. त्यानंतर काय म्हटलंय असं आपल्याला असं सांगितलंय. त्यानंतर काय म्हणताय पुढं उत्तर दिशा भिमुख व दक्षिण दिशा भूमुख भोजन करू नये. म्हणजे उत्तर दिशेला आणि दक्षिण दिशेला तोंड करून किंवा मुख करून जेवण करू नये असं याने सांगितलंय. त्यानंतर काय म्हटलंय शरीररचना किंवा क्रिया शरीराच्या दृष्टीने दिशेला अधिक महत्व आहे. जी आपली शरीराची रचना आहे आणि क्रिया शरीराच्या दृष्टीने दिशेला खूप महत्व असं सांगितलंय. उदाहरण कसं दिलंय. आमाशयाच्या अधोगामी हृदय असतं. जे आपलं आमाशय असतं त्या आमाशयाच्या अधोगामी त्याच्या खाली हृदय असतं असं यांनी सांगितलंय. त्यानंतर पुढे काय सांगितलंय की शस्त्रकर्म करताना 5 नंबरचं पाहतो आपण. शस्त्रकर्म करताना रोगी किंवा शल्यस्थळाला पूर्वाभिमुख ठेवावे व शस्त्रकर्म करावे. म्हणजे काय म्हणतं जे आपण शस्त्रकर्म करतो म्हणजे सर्जरी करतो तेव्हा रोग्याचं जे मुख असेल आणि जे शल्यस्थळ असेल जे म्हणजे जे आपण जिथं हे करणार आहे तिथं सर्जरी करणार आहे त्या दोघांचं बी तोंड कसं पूर्व दिशेला करावं असं यांनी सांगितलंय. त्यानंतर पुढे काय म्हटलं उदान वायूची ऊर्ध्व गती असते. जे उदान वायू असतं त्याची गती ऊर्ध्व असते आणि जे अपान वायू असतं त्याची गती कशी असते अधोगती असते म्हणजे खाली असते. त्यानंतर पुढे काय सांगितलंय चिकित्सेच्या दृष्टीने पंचकर्मातील वमन हे ऊर्ध्वशोधन आहे. म्हणजे चिकित्सेच्या दृष्टिकोनातून वमन कसं आहे ऊर्ध्वशोधन आहे. म्हणजे वमनाने काय होतं ऊर्ध्वशोधन होतं म्हणजे ऊर्ध्व दिशेने होतं. त्यानंतर पुढे काय सांगितलंय पूर्व दिशेकडील वायू हा उष्ण अभिसंधी त्वचेला दूषित करणारा व श्वास विकाराला कुपित करणारा असतो. जो पूर्वेकडील येणारा वायू असतो तो कसा असतो उष्ण सांगितलाय अभिसंधी सांगितलाय आणि त्वचेला दूषित करणारा असून श्वास विकाराला कुपित करतो म्हणजे श्वास विकार उत्पन्न करतो असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर पुढे काय सांगितलंय पश्चिम दिशेकडील जी हवा असते ती शीतल असते. जे पश्चिम दिशेकडून हवा येते ती शीतल असते असं सांगितलंय. त्यानंतर पुढे काय सांगितलंय हिमालयात उत्तर दिशेला उत्पन्न होणाऱ्या वन औषधी उत्तम असतात. जे हिमालयात जे असतं उत्तर दिशेला जेवढे बी औषधी उत्पन्न होतात तेवढ्या कशा उत्तम प्रकारचे असते असं यांनी सांगितलंय. तर अशा प्रकारे आजचा आपण पूर्णपणे हा दिशा निरूपण असा चॅप्टर पूर्णपणे पाहिलेला आहे. ते आपल्या BMSच्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये आपल्याला विचारलं जातं बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं आहे की जास्त करून सहज प्रश्न आहे जर आयुर्वेदिक उपयोगितावरच बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जातो आणि तेच आपल्याला लक्षात नसतं पण ते आपण करून जायचं. पण ह्यावेळेस असा बी एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्याची व्याख्या सांगून पर्याय नाव सांगून त्याचे लक्षण किंवा त्याचे भेद स्पष्ट करा म्हणून असा बी आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांचा पदार्थ विज्ञानामध्ये फायदा होईल. तर चालतंय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.